बी.एड आणि एम.एड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे। तर बी.एड आणि एम.एड हे आता एका वर्षाचे होणार आहे। तर या अगोदर आपण अपडेट दिलेली होती की जे बी.एड कोर्स आहे हा तुमचा पुढच्या वर्षापासून 1 वर्षाचा होणार आहे। तर आता बी.एड सोबत एम.एड सुद्धा एका वर्षाचे करण्यात आलेले आहे। याबद्दलची अपडेट NCTEचे अध्यक्ष प्राचार्य पंकज अरोरा यांनी माहिती दिलेली आहे। तर बघू शकता, एका वर्षाच्या मास्टर प्रयोगासाठी 2025 मध्ये शिक्षण संस्थांकडून अर्ज मागवले जातील। त्यानंतर हा अभ्यासक्रम 2026-27 या सत्रापासून सुरू होईल। 1 वर्षाचा एम.एड अभ्यासक्रम सुरू झाल्यावर 2026 पासून 2 वर्षाच्या एम.एड कार्यक्रमाचे प्रवेश घेतले जाणार नसल्याचे देखील स्पष्ट करण्यात आलेले आहे। म्हणजे पुढच्या वर्षीपासून एम.एड सुद्धा एका वर्षाचे होणार आहे आणि 2 वर्षाचे एम.एड हे कॅन्सल करण्यात येणार आहे। राष्ट्रीय शिक्षण परिषद अर्थात NCTE नुकताच 1 वर्षाचा बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजे बी.एड अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता। त्याच पाठोपाठ आता देशात 1 वर्षाचे मास्टर ऑफ एज्युकेशन म्हणजे एम.एड अभ्यासक्रम देखील सुरू होणार आहे। आतापर्यंत एम.एड अभ्यासक्रम 2 वर्षाचा होता। 2026 पासून 2 वर्षाचा एम.एड अभ्यासक्रम बंद होणार आहे। त्याशिवाय माहिती देताना NCTEचे अध्यक्ष प्राध्यापक पंकज अरोरा म्हणाले, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या शिफारशीच्या आधारे UGCने जून 2024 मध्ये PG अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली होती। त्याच मार्गदर्शक तत्त्वावर 1 वर्षाचा एम.एड अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे। 1 वर्षाचा बी.एड, 2 वर्षाची पदवी शिक्षण कार्यक्रम किंवा 4 वर्षाचा एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम म्हणजे ITEP अभ्यासक्रम अशा तिन्ही श्रेणीपैकी कोणत्याही एका अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला विद्यार्थी 1 वर्षाचा एम.एड अभ्यासक्रम करण्यास पात्र राहणार आहे, अशी माहिती प्राध्यापक पंकज अरोरा यांनी दिलेली आहे। तर पुढच्या वर्षीपासून बी.एड आणि एम.एड आता एका वर्षाचे होणार आहे। म्हणजे विद्यार्थी आता बी.एड सुद्धा एका वर्षात कंप्लीट करू शकणार आणि एम.एड सुद्धा एका वर्षात कंप्लीट करू शकणार आहे। तर ही होती एक महत्त्वाची अपडेट बी.एड आणि एम.एड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी। तर या वर्षी जे बी.एड आहे आणि CET सुरू आहे ही 2 वर्षाचीच असणार आहे आणि 2 वर्षाच्यासाठी CET सुरू सुद्धा आहे। तर या वर्षी जे विद्यार्थी ॲडमिशन घेणार त्यांना 2 वर्षाचं बी.एड असणार आहे आणि पुढील वर्षाला जे विद्यार्थी ॲडमिशन घेणार त्यांना एका वर्षाचं बी.एड करून देण्यात येणार आहे। याबद्दलचे सर्व अपडेट जेही संस्था आहे त्यांना देण्यात आलेली आहे। तर नवीन जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।